ठाण्यात 8वे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद संपन्न. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. या परिषदेमध्ये विविध प्रांतातील तसेच देशातील भंतीगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचबरोबर या कार्यक्रमाला संपन्न करण्यासाठी बौद्ध बांधवांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्याच्या समवेत ज्योतिताई वाघमारे, रावभाऊ लोंढे साहेब आणि या कार्यक्रमाचे आयोजक रत्नप्रिय फेरो, शांतरत्न महादेव, मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष आणि प्रमोद इंगळे साहेब, भिक्षू विशुद्धानंद महादेव, विनय मोदीजी. चार ओळी म्हणता म्हणता तुमचं डोकं किचन मध्ये जातं. गॅस बंद केला की नाही बघून घेते एकदा. म्हणजे ह्या 2 ओळी बोलताना तुमच्या डोक्यामध्ये किचनचा गॅस बंद केला की नाही डाऊट तयार होतो. दाराची बेल वाजली का लगेच तुम्ही दारात डोकावून पाहता, कोणी नसते तरी सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये बेल वाजते. म्हणजे ह्या 2 ओळी बोलताना सुद्धा तुमचं चित्त स्थिर राहू शकत नाही. मग ही पूर्ण बुद्धाची वंदना म्हणेपर्यंत तुम्ही घरी प्रॅक्टिस करा की मी पूज्य भगवंत फुले आहे, चंदन आहे, नात्याचं बंधन आहे. फुले आहे, चंदन आहे, नात्याचं बंधन आहे. आपण सर्व कार्यक्रमाला आले आणि म्हणून भिक्खू संघ त्यांच्यासाठी मंगल मैत्री करत आहे. शिंदे साहेब आगे बढ़ो, भिक्खू संघ का आशीर्वाद तुम्हारे साथ है. साहेब पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. भगवंता चौदेशी गेल्या 2580 वर्षापासून प्रचार आणि प्रसार आणि म्हणून या ठाणेकरांनी या तुमच्या सर्वसामान्य एकनाथ शिंदेला या राज्याचा मुख्यमंत्री केलं आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून ठाण्याच्या या पवित्र नगरीमध्ये ही आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद होते याचा मला विशेष आनंद आहे. खरं म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात ठाणे जिल्ह्याच्या याच भूमीमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीचा मोठा प्रसार झाला होता. खरं म्हणजे सातवाहन काळात बौद्ध धर्म खूप भरभराटीस आला होता. त्या काळातही कान्हेरी लेणी, पूर्वीचं सोपारा. आपल्याला वारंवार सांगण्यात येत आहे की धम्म परिषद ही कुठल्या गटातटाचा रंग या धम्म परिषदेला कुणी देऊ नये. सोयीनुसार कुणी मेसेज हा असा घेऊन बाहेर जाऊ नये. आपण बुद्धाच्या मार्गाने निघालेली माणसं आहात. अभिमान और बहुत ही गौरव का क्षण होगा कि कल राज्यसभा में, देश की संसद में शपथ लेना, क्योंकि संघर्ष थे. संसद तक का मेरा सफर आसान नहीं था, लेकिन मेरे साथ बाबा साहब का संविधान था, मेरे साथ सावित्रीबाई, रमाई, अहिल्या देवी जिजाऊ, इनका संघर्ष था. मेरे साथ हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब का आशीर्वाद था, तो मैं वहाँ तक पहुँच सकी. कल ही डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ने जिस पीपल्स एजुकेशन सोसाइटी की स्थापना की, उस सिद्धार्थ लॉ कॉलेज ने मेरा सत्कार किया, मेरा गौरव किया और मुझे एक संविधान की कॉपी भेज दी. वही संविधान की कॉपी लेकर मैं कल शपथ लूंगी. आज आप देख रहे हैं कि ठाणे में इंटरनेशनल बुद्धिस्ट फेस्टिवल यहाँ पे हो रहा है. सभी भिक्खू संघ ने मेरे लिए मंगल कामना की और मुझे आशीर्वाद दिया. उन सबका आशीर्वाद लेकर मैं कल राज्यसभा की शपथ लेने जा रही हूँ.
आणि ही जी काय 8वी धम्म परिषद होत आहे, या 8व्या धम्म परिषदेला ज्यांनी सहकार्य केलं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, त्या तमाम सर्व बौद्ध उपासक शिवाजी महाराजांचा जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। थोडा पाड्या ना बा सन्मानित होत आहेत अलीकडच्या बाजूनी भरतेजी त्यांना सन्मानित। आज या ठाणे शहरामध्ये अतिशय रम्य वातावरणामध्ये असे उत्साहामध्ये 8वी जागतिक बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेला लाओस, जपान, कंबोडिया आणि महाराष्ट्रातील देशातील विविध भागातून बौद्ध भिक्षू मोठ्या संख्येने आले। आदरणीय पूज्य भदंत विश्वदान बोधीजी महाथेरो यांनी सुद्धा या ठिकाणी या परिषदेला संबोधित केलं। त्याचबरोबर पूज्य भदंत विनय बोधीजी महाथेरो यांनी सुद्धा या धम्म परिषदेला संबोधित केलं। अनेक भिक्षूंनी या धम्म परिषदेमध्ये प्रवचन दिले, समाजाला प्रबोधन केलं। या परिषदेची विशेषता ही आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी या 8व्या जागतिक धम्म परिषदेचं उद्घाटन केलं, हे विशेष बाब आहे। आणि त्याचबरोबर ठाणे शहराच्या पहिल्या नागरिक, प्रथम नागरिक, महापौर महिला यांनी ह्यासुद्धा या परिषदेला उपस्थित होत्या। त्यांनी या परिषदेला शुभेच्छा दिल्या। या परिषदेचं आयोजन पूज्य भदंत रत्नप्रियजी थेरो यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं। आणि विशेष सांगायचं म्हणजे आज या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सर यांनी एवढं सुंदर बौद्ध धम्मावरती भाष्य केलं। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार एवढे सुंदर भाष्य केलं, खूप छान खूप लोकांनी त्यांचं ते भाषण ॲप्रिशिएट केलं आणि खूप चांगले संदर्भ त्यांनी आपल्या भाषणामध्ये दिलं। आम्ही त्यांचे आतापर्यंत राजकीय भाषणं ऐकली, परंतु आजचं त्यांचं जे काय संभाषण होतं, असं जे काय प्रबोधन होतं, ते अतिशय उद्बोधक होतं। आणि टाळ्याच्या गजरामध्ये त्यांच्या प्रत्येक शब्दाला उपासक उपासिका, भिक्खू संघ विशेषतः प्रतिसाद देत होते। त्याचबरोबर या धम्म परिषदेमध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जेवढे भिक्षू आले त्या भिक्खू संघासाठी संघदान केलेलं आहे। संघदान हे बौद्ध धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे। अजून आपल्या बौद्ध समाजातील लोकांनासुद्धा या संघदानाचं महत्त्व कळालेलं नाही। खरा बुद्ध धर्माचा सार आणि खरं बौद्ध धर्माची सेवा ही उपासक उपासिका संघदानातून करत असतात। आणि म्हणून आज मुख्यमंत्री साहेबांनी स्वतःच्या हस्ते या ठिकाणी ज्येष्ठ भिक्खूंना, तसं सर्वच भिक्खूंना दिलेलं आहे संघदान। तर त्यांच्या हाताने आम्ही जे काही ज्येष्ठ भिक्षू होते त्या ज्येष्ठ भिक्खूंचे संघदान त्यांच्या हस्ते केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साहामध्ये ह्या धम्म परिषदा होत आहे। तर अशा परिषदा वारंवार महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत, देशामध्ये झाल्या पाहिजेत। युग प्रवर्तक परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण भारत बौद्धमय करील हे स्वप्न पूर्ण दिशेला नेत असताना अशा ऐतिहासिक धम्म परिषदेची नितांत गरज आहे। आणि भिक्खू संघ